मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण संपूर्ण सणाचा पुरणपोळीचा स्वयंपाक पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण पुरणपोळीचा संपूर्ण असा स्वयंपाक बनवला बघा. कढी, सार, दूध आणि साजूक तूप, पुरणपोळी, पापड, भजी, वडे सर्व संपूर्ण पुरणपोळीची थाली मी बनवलेली आहे. बघा मस्त अशी पुरणपोळीची आपली थाली तयार झालेली आहे. सर्व मी जे रेसिपी आहे स्टेप बाय स्टेप सर्व रेसिपी दाखवलेली आहेत. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण आता पुरण बनवायला घेऊया. त्यासाठी बघा मी एक ग्लास डाळ भिजू घातलेली आहे. अर्धा तास आधी मी डाळ भिजू घालून घेतलेली आहे. त्यानंतर बघा आपण ही डाळ आता कुकरमध्ये घालूया. याच्यामध्ये पूर्णपणे पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता आपण कुकरमध्ये घालून याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया. एक हाय फ्लेमवरती आणि 2 मंद आचेवरती यातून कुकरच्या शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत. बघा संपूर्ण डाळ मी कुकरमध्ये घालून घेतलेली आहे. ज्या ग्लासने मी डाळ घेतली होती त्याच ग्लासने मी यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेत आहे. बघा 2 ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. अर्धा पडी यामध्ये तेल घातलेले आहे. तेल घातल्याने आपली डाळ छान मस्त अशी मऊसूत शिजल्या जाते. आणि चिमूटभर त्यामध्ये मी हळद घालते, त्यामुळे आपल्या पुरणाला रंग सुद्धा छान येतो. आता आपण कुकर हा गॅसवरती ठेवूया. त्यानंतर पुरणपोळीसाठी लागणारी जी कणिक आहे ती आता आपण भिजवून घेऊया. बघा मी कणिक घेतलेली आहे. चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि अर्धा पडी त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. तुमच्याकडे जर कणिक थोडीशी जाडसर दळलेली असेल त्यामध्ये कणकीला चिकटावा येण्यासाठी अर्धा वाटी तुम्ही यामध्ये मैदा घालू शकता. जर कणिकच बारीक असेल दळलेली तर यामध्ये मैदा घालण्याची गरज नाही. बघा थोडं पाणी घालूया आणि छान मस्त अशी घट्टसर आपण कणिक भिजवून घेऊया. बघा थोडं पाणी घालून छान मस्त अशी घट्टसर आपण कणिक भिजवून घेणार आहोत. अशा पद्धतीची कणिक आपल्याला हवी आहे. आता हे कणिक आपण मुरायला ठेवूया अर्धा तास. त्यानंतर बघा आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. बघा संपूर्ण मी साहित्य घेतलेलं आहे. या साहित्याचं आपण छान वाटण करून घेऊया. आपल्याला सर्व साहित्यामध्ये जे आपण पदार्थ बनवणार त्यामध्ये सर्व हे आपल्याला वाटण लागणार आहे. बघा हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेला आहे आणि मोठा एक लसणाचा गाठा सोलून घेतलेला आहे. 2 चम्मच मी जिरं घेतलेलं आहे. बघा भरपूर असं लसण सोलून घेतलेलं आहे, म्हणजे आपण भजे, वडे, कढी आणि सार यामध्ये संपूर्ण साहित्य आपण घालणार आहोत. बघा त्यानुसार मी सर्व साहित्य हे वाटण करून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. बघा असं वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण वड्याची डाळ भिजवलेली आहे ती पाहूया. बघा वड्याची डाळ भिजवली होती आणि चाळणीवर छान मस्त अशी निथळून घेतलेली आहे. त्यानंतर बघा मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये आपण ही डाळ घालूया आणि मस्त जाडसर अशी आपण वाटण करून घेऊया डाळीचं. अशा पद्धतीचं आपल्याला वाटण हवं आहे. बघा आता हे संपूर्ण मिश्रण आपण भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये इतर मसाले आपण घालूया. बघा आपले वाटण बनवून झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण 1-2 चम्मच मी तीळ घातलेले आहे. तीळ घातल्याने आपले जे वडे आहे ना चवीला छान मस्त तयार होतात. तुम्हाला तिखट कमी जास्त जर हवं असेल तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच मी त्यामध्ये हळद घालून घेतलेली आहे. चवीनुसार यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडासा यामध्ये मी कांदा घालून घेतलेला आहे. कांदा घातल्याने आपले जे वडे आहे ना चवीला खूप छान होतात. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित फेटून घेऊया आणि बाजूला ठेवूया. बघा अशा पद्धतीचं मिश्रण मी तयार करून घेत आहे. मिश्रण जर तुमचं पातळ झालं असेल तर यामध्ये थोडंसं 1 ते 2 चम्मच तुम्ही बेसन घालू शकता आणि घट्टसर तुम्ही मिश्रण तयार करून घेऊ शकता. अशा पद्धतीचं मिश्रण बघा मी तयार करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया आणि भजीचं भिजवायला घेऊया. त्यानंतर बघा एक भांडं घेतलेलं आहे. 1 ते 1.5 वाटी मी त्यामध्ये बेसन घेतलेलं आहे. आता आपण भजीचं भिजवायला घेऊया. त्यामध्ये बघा एक मोठा आकाराचा मी कांदा मस्त छान बारीक कट करून घेतलेला आहे. बघा अशा पद्धतीचा मोठा आकाराचा मी 1 ते 2 कांदे छोटे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊया. तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर भजीमध्ये मी चिमूटभर हळद घातलेली आहे, त्यामुळे भजीला रंग छान येतो. बघा थोडंसं त्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि अर्धा चम्मच मी ओवा घेतलेला आहे. ओवा असा हातावर आता आपण चोळून घालूया. ओवा असा हातावर चोळून घातल्याने आपल्या भजीला चव खूप छान येते. आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालूया. बघा चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता हे मिश्रण आपण भिजवून घेऊया.
बघा हे मिश्रण आता सर्व आपण भिजून घेऊया. आता हे भजीचं मिश्रण आपल्याला भजी काढायला वेळ आहे, तर आपण घट्टसर असं मिश्रण भिजवून घेऊया आणि नंतर आपण भजी काढायच्या त्यावेळेस थोडंसं पाणी घालून सैलसर असं मिश्रण भजीसारखं बनवून घेऊया आणि भजी नंतर आपण तळायला घेऊया. आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर कढीचं साहित्य पाहूया. त्यानंतर बघा मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे, त्यामध्ये मी थोडंसं आंबट असं दही घेतलेलं आहे 1 वाटी. 1 ते 1.5 चम्मच त्यामध्ये मी बेसन घातलेलं आहे आणि 1 ते 1.5 चम्मच मी त्यामध्ये हिरव्या मिरचीचं जे आपण वाटण बनवलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे. थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. आता हे मिश्रण आपण फिरून घेऊया आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घेऊया. बघा अशा पद्धतीचे मिश्रण तयार झालं आहे. 1 ते 1.5 ग्लास मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता आपण कढईला फोडणी घालूया. बघा कढई छान तापलेली आहे. 1 ते 1.5 पळी त्यामध्ये 1 पळी मी त्यामध्ये तेल घातलेलं आहे. थोडंसं मी त्यामध्ये मोहरी घातलेली आहे आणि जिरं घातलेलं आहे थोडंसं. कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता छान झाला तर त्यामध्ये आपण थोडासा हिंग घालूया आणि चिमूटभर त्यामध्ये हळद घालूया. हिंग घातल्याने आपली जी कढीची चव आहे ना खूप छान येते आणि थोडीशी चिमूटभर त्यामध्ये हळद घालूया. त्यामुळे आपल्या कढीला मस्त छान असा रंग येतो. बघा आता जे मिश्रण बनवलेलं आहे आपण ते आपण घालून घेऊया. कढी तुम्हाला जशी घट्ट पातळ जशी आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता. बघा आता आपण मस्त कढीला एक छान उकळी काढून घेऊया. अशा पद्धतीची कढी तुम्ही नक्की बनवून बघा. खूप छान होते. दह्यापासून बनवलेली कढी ती पण चवीला खूप छान अशी तयार होते. बघा मस्त वरून थोडासा कोथिंबीर घालूया. बघा मस्त अशी आपली झणझणीत मस्त आपली कढी तयार झालेली आहे. कढीला छान उकळी आलेली आहे. आपली कढी तयार झालेली आहे. त्यानंतर आपण जे कटाची आमटी बनवायला घेऊया त्याचे साहित्य पाहूया. बघा संपूर्ण साहित्य घेतलेलं आहे. कांदा आणि खोबरं मी गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. बघा कांदा घेतलेला आहे. एक खोबरं मी गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा अर्धा चम्मच मी जिरं घेतलेलं आहे. 1 चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे. हळद घेतलेली आहे. पाव चम्मच धनिया पावडर घेतलेली आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. मिरचीचं वाटण घेतलेलं आहे. गरम मसाला घेतलेला आहे. आता हे संपूर्ण जे साहित्य घेतलेलं आहे हे वाटण पूर्ण मी आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याची छान मस्त पेस्ट तयार करून घेऊया. जे तिखट वाटणाचं जे भांड होतं मी तेच घेतलेलं आहे. बघा आता याचा पण छान अशी पेस्ट तयार करून घ्या. संपूर्ण साहित्य सोबतच मी घालून घेत आहे. बघा कांदा आणि खोबरं घातल्याने कटाची आमटी चवीला खूप छान होते. अशा पद्धतीची आमटी तुम्ही नक्की बनवून बघा. खूप छान अशी चविष्ट अशी आमटी तयार होते. यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि याची छान आपण पेस्ट तयार करून घेऊया. बघा आपल्याला अशा पद्धतीची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता आपण बाजूला ठेवूया आणि कुकर पाहूया. बघा कुकर आपला झालेला आहे. आपण डाळ पाहूया. बघा डाळ सुद्धा मस्त अशी शिजलेली आहे. बघा पुरणाची डाळ सुद्धा आपली मस्त छान शिजलेली आहे. अशा पद्धतीची आपल्याला डाळ हवी आहे. आता आपण चाळणी घेऊया आणि चाळणीवर ही डाळ नितळायला ठेवूया. पूर्णपणे ज्यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला सारासाठी कामा येईल आणि वरची डाळ छान पूर्णपणे आपण छान नितळून घेऊया. बघा अशा पद्धतीचं पूर्णपणे डाळीचं पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे. आता हे जे पाणी आहे आपल्याला कटाच्या आमटीला कामाला येईल. आता आपण पुरण बनवायला घेऊया. बघा आता हे जे पुरण आहे डाळ जे आहे याच्यामध्ये घातलेली यामध्ये आपण आता साखर घालूया आणि शिजायला गॅसवरती ठेवूया. बघा ज्या ग्लासने मी डाळ घेतली होती त्याच ग्लासने मी साखर घेतलेली आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. बघा डाळीमध्ये व्यवस्थित साखर मी मिक्स करून घेत आहे. त्यानंतर आपण हे गॅसवरती शिजायला ठेवूया. त्यानंतर बघा आता ही साखर वितळल्यानंतर याचं थोडंसं पाणी दिसत आहे. पण शिजल्यानंतर डाळ आपलं जे पुरण आहे मस्त छान घट्टसर असं तयार होतं. त्यामध्ये आपण थोडंसं बघा यामध्ये जायफळ घालूया आणि विलायची घालूया. जायफळ आणि विलायची घातल्याने आपल्याला हरभऱ्याची डाळ अजिबात पोटाला त्रास होत नाही. बघा आता व्यवस्थित आपलं पुरण आपण घट्टसर असं बनवून घेणार आहोत. 15 ते 20 मिनिटं लागले मला हे डाळ शिजवायला. त्यामध्ये बघा मी 1 चम्मच तूप घालून घेत आहे. तूप घातल्याने आपल्या जी पुरणाची चव आहे ना मस्त अशी चवीला खूप छान होते आणि पुरण सुद्धा मऊसूत होतं आणि पोळीमध्ये भरल्यानंतर पोळी सुद्धा आपल्याला मस्त सरसरीत अशी लाटता येते. बघा अशा पद्धतीचं आपल्याला मस्त पुरण बनवून घ्यायचं आहे. आता संपूर्ण पुरण आपण चाळणीमध्ये घालूया आणि याचं छान मस्त चाळीमधून काढून घेऊया. बघा आता हे पुरण बघा त्याच्यामधून मी काढून घेत आहे. बघा आता संपूर्ण पुरण आपण व्यवस्थित याच्यामधून काढून घेऊया.
संपूर्ण पुरण काढून झाल्यानंतर बघा आता एका भांड्यामध्ये काढलेलं असं पुरण असं पैलून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. त्यानंतर आपण आता कटाची आमटी पाहणार आहोत. त्यानंतर बघा आता जे आमटी आहे त्याचं वाटण वाटून झालेलं आहे. त्यानंतर आपण आता फोडणी घालणार आहोत. बघा संपूर्ण जे वाटण आहे घालून घेत आहे मी यामध्ये. आता वाटण सुद्धा मस्त आपण तेल सुटेपर्यंत मस्त तेलामध्ये परतून घेऊया. बघा वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे. त्यानंतर जे आपण पाणी काढलं होतं डाळी म्हटलं ते घालूया. बघा मस्त अशी आपली झणझणीत कटाची आमटी झाली होती. आता याला आपण छान एक उकळी काढून घेऊया. मस्त अशी कटाची आमटी कांदा खोबर घातल्याने चवीला खूप छान होते. आमच्याकडे विदर्भामध्ये या आमटीला आम्ही सार म्हणतो. बघा अशा पद्धतीचं आमचं सार तयार झालेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त याला एक उकळी काढून घ्यायची आहे. बघा मस्त अशी आपली आमटी तयार झालेली आहे. बघा एक उकळी आलेली आहे कटाच्या आमटीला. त्यानंतर आपण जे पुरणासाठी कणिक भिजवलेली आहे ती सुद्धा आता मऊसूत करून घेऊया. पाणी आणि तेलाचे हात लावून छान आपण आता कणिक मऊसूत करून घेणार आहोत. बघा मस्त छान घट्टसर कणिक आहे. अजूनही त्याला आपण पाणी लावून तेल लावून छान मस्त अशी मऊसूत आपण करून घेणार. कणिक छान मस्त मळल्याने आपली पुरणपोळी अजिबात फाटणार नाही आणि पुरणपोळी सुद्धा आपली छान तयार होणार आहे. बघा अशा पद्धतीची मस्त कणकेची पूर्णपणे मालिश करून घेऊया आपण. बघा एक तेलाचा हात लावून घेत आहे. बघा आपली कणिक तयार झालेली आहे. त्यानंतर आपण कटाच्या आमटीला पाहूया. बघा आपली कटाची आमटी सुद्धा तयार झालेली आहे मस्त. त्यानंतर आपण आता पुरणाची पोळी बनवायला घेऊया. बघा तवा ठेवलेला आहे मी गॅसवरती. आता आपण पुरणाची पोळी बनवायला घेऊया. बघा लिंबा एवढा एक गोळा घेतलेला आहे अशा पद्धतीचा. त्यानंतर बघा अशा पद्धतीची आपल्याला एक वाटी बनवून घ्यायची आहे आणि पुरणाचा त्यामध्ये गोळा करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीचा बघा एक पुरणाचा मी गोळा घेतलाय. बघा पुरण सुद्धा मस्त असं आपलं मऊसूत तयार झालेलं होतं. बघा अशा पद्धतीत बघा आपण आता पुरण भरून घेऊया. बघा अशा पद्धतीचा गोळा पूर्णपणे मी तयार करून घेतलेला आहे. वरचे जे शिल्लक कणिक राहते ते पूर्णपणे काढून घ्यायची. बघा पूर्ण कणिक काढून घेतलेली आहे. आपला गोळा सुद्धा तयार झालेला आहे. त्यानंतर बघा हातावर थोडंसं पीठ लावून अशा पद्धतीची आपण पुरणाची पोळी थोडीशी करून घेणार आहोत. 40 ते 50% अशीच पुरणाची पोळी आपल्या हातावर करून घ्यायची आहे. त्यामुळे जे पुरण आहे ते पूर्ण पोळीच्या काठापर्यंत मस्त पसरतं. आता हलक्या हाताने आपण छान पुरणाची पोळी आपण लाटून घेऊया. तुमच्याकडे जर तांदूळाचं पीठ असेल तर तुम्ही तांदूळाच्या पिठावरती अशी पोळी लाटून घेऊ शकता. छान सरसर अशी पोळी मस्त लाटल्या जाते. बघा अशा पद्धतीची पुरणाची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. बघा पुरणाची पोळी लाटून झालेली आहे. त्यानंतर बघा तवा छान मस्त मध्यम आचेवर तापलेला आहे. आता आपण तव्यावरती पोळी घालूया आणि वरती थोडंसं पीठ राहिलं असेल तर कापडाच्या साहाय्याने आपण पूर्णपणे काढून घेऊया. बघा पूर्णपणे मस्त पोळी वरचं पीठ काढून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा मस्त पुरणाच्या पोळीला तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता. पण तूप लावल्याने पुरणाची पोळीची चव वाढते. पोळी खूप छान लागते. पोळीला बघा मस्त छान बबल्स आलेले आहेत. तर खालची बाजू पूर्णपणे मस्त शेकलेली आहे. गॅस तुम्ही कमी जास्त करून पोळीला मस्त व्यवस्थित शेकून घेऊ शकता. बघा आता थोडासा गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे. बघा आता थोडासा मंद आचेवरच गॅस ठेवून मस्त आता पुरणाची पोळी आपण खरपूस शेकून घेऊया. बघा मस्त दोन्ही बाजूला मस्त तूप लावून घ्यायचं. मस्त आपली पुरणाची पोळी तयार झालेली आहे. बघा मस्त हा मी होळीला बनवलेला संपूर्ण स्वयंपाक आहे. थोडा उशीर झालेला आहे व्हिडिओ टाकायला. पण बघा मस्त टम्म अशी पुरणाची पोळी फुगलेली आहे. त्यानंतर आपण आता वडे पाहूया. त्यानंतर बघा जे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. कढई सुद्धा सुरुवातीला आपण त्यामध्ये 2 ते 3 पापड छान तळून घेऊया. सुरुवातीला पापड तळल्याने आपले पापड सुद्धा व्यवस्थित छान तळल्या जातात. बघा अशा पद्धतीने मी पापड सुद्धा व्यवस्थित तळून घेतलेले आहेत. तुम्हाला काही काढायचं कुरडी पापड काढायचं असेल तर सुरुवातीलाच तेलामध्ये काढून घ्यायचं. नंतर ते तेल उष्ट झाल्यानंतर ते त्यामध्ये पापड कुरडी व्यवस्थित निघत नाही. त्यानंतर बघा जे वड्याचे साहित्य ते व्यवस्थित मी हाताने व्यवस्थित करून घेतल्याने अशा पद्धतीचे वडे मी बनवून घेत आहे. तुम्हाला जर हाताचे थापटलेले वडे जर आवडत असेल तर तशा पद्धतीचे तुम्ही सुद्धा बनवू शकता. पण मी अशा पद्धतीचे बनवत आहे. हे वडे चवीला सुद्धा छान लागतात आणि कुरकुरीत सुद्धा राहतात. बघा किती छान मस्त आपले वडे तयार होत आहेत. बघा अशा पद्धतीचे मी संपूर्ण वडे मस्त बनवून घेतले होते.
बघा आपले वडे सुद्धा आपले तयार झालेले आहेत. बघा थोडे वडे कडक झाले की अशा पद्धतीने झाऱ्याने व्यवस्थित मस्त अलट-पलट करून घेऊया. म्हणजे दोन्ही बाजूनी वडे मस्त छान आपले कुरकुरीत होईपर्यंत तळले जातील. बघा वडे छान मस्त झालेले आहेत आपले. आता हे वडे काढून घेऊया. त्यानंतर भजीचे जे साहित्य आहे ते सुद्धा पाणी घालून थोडंसं मी सैलसर बनवून घेतलेलं आहे. आता आपण भजे सुद्धा काढून घेऊया. बघा मस्त अशी भजी पण मस्त छान झाली होते. बघा भजीचे साहित्य थोडंसं मी पातळ करून घेतलं आणि यामध्ये जे कडक तेल आहे ते घातलेलं होतं यामध्ये मोहन. अशामध्ये गरम तेल घातल्याने आपल्याला सोडा घालायची सुद्धा गरज पडत नाही आणि भजी सुद्धा छान आपले तयार होतात. बघा अशा पद्धतीची भजी सुद्धा आपण बनवून घेतलेली आहेत. बघा आपला संपूर्ण मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झालेला आहे. मस्त पुरणपोळीची संपूर्ण थाली मी बनवलेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला पुरणपोळीची थाली कशी वाटलेली आहे. बघा आपला संपूर्ण जो आहे पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झालेला आहे मस्त. आपली भजी सुद्धा झालेली आहे. बघा भजी अलट-पलट केलेली आहे. मस्त सर्व बाजूंनी भजी सुद्धा मस्त तळल्या जातात. बघा छान अशी भजी झालेली आहे आपली. आता आपण भजी काढून घेऊया आणि संपूर्ण जी आपण पुरणपोळीची थाली आहे ती तयार करून घेऊया. बघा आपली भजी सुद्धा झालेली आहे छान. आता आपण थाली बनवायला घेऊया. आमच्याकडे पुरणपोळी बरोबर दूध किंवा दही किंवा तुपाबरोबर ते खाल्ले जाते. बघा बघा छान मस्त साजूक तूप, कढी, भजी, वडे आणि पुरणपोळी आणि भात. बघा संपूर्ण मी पुरणपोळीची थाली बनवलेली आहे. तुम्हाला जर माझा पुरणपोळीची संपूर्ण थाली जर आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटलेली आहे. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.